वो यही बता रहे हैं कि खुल भी सकता है, नहीं भी खुल सकता है। परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, काल रात्री नाही का आपण या रूममध्ये इथे थांबलो होतो आणि काल रात्रीपासून इथे पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू झालेला असल्यामुळे पुढचा मार्ग हा काही प्रमाणात ओपन झाला आहे, काही प्रमाणात ओपन झालेला नाही आहे। तुम्हाला काल रात्री सांगितलं होतं मी। काही आता जे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत किंवा पावसाचं आहे, काही ठिकाणी लँडस्लाईड वगैरे झालेले आहेत, तर त्यामुळे आम्ही आता असं डिसिजन घेतलेलं आहे की आता इथून आपण परत हरिद्वारला निघणार आहोत। आता थोड्या वेळात हरिद्वार ऋषिकेशला आणि बद्रीनाथकडे आपण जाणार नाहीत, कारण रोडचं काही सांगता नाही आहे सध्या आणि जर कुठं अडकलो तर आपण खूप आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील। त्यामुळे आपण आता वापसीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे आज। तर मित्रांनो बघा, मस्तपैकी चहाचा आस्वाद या ठिकाणी घेण्यात आणि जीवनरावनी चहा हा 0 मिनिटामध्ये पिऊन टाकलेला आहे। एवढा कपभर चहा पिण्यामध्ये त्यांच्याबद्दल काही तोड नाही कोणाचं। इकडचा पण झाला, आता तिकडं चहा सुरू झाला। क्या बोल रहे हैं? वो यही बता रहे हैं कि खुल भी सकता है, नहीं भी खुल सकता है। बारिश रुक गई तो टनल वाला तो साफ कर दिया है, यही 1 किलोमीटर पे गिर गया है। 15-16 की चले जाएंगे आपण वापस। तर वापस निघतोय आम्ही आता मित्रांनो। टनल रोजीमठ के पहले की बात नहीं, वो तो पहले है, जोशीमठ में पहुंच पाएंगे ना। जोशीमठ से बहुत पहले 14 किलोमीटर। मित्रांनो, हे सर्वजण बिहारमधून आलेले आहेत। यापूर्वी पण त्यांनी बद्रीनाथचं दर्शन केलेलं आहे, पण आता पावसाचं आणि हे सगळं बघून आता ते पण पुढे जाणार नाहीत। आम्ही तर निघालोच आहोत। थोडा आप बात कर ली उसमें। भाई आगे पहाड़ फंसा हुआ है, पहाड़ गिरा है, मजबूरी है। सभी लोग यहाँ आखिरी रात से 3 दिन हो गया करीब, हम लोग यहाँ रुके हुए हैं। लेकिन अब बद्रीनाथ बाबा की इच्छा नहीं है कि हम उनका दर्शन कर सकें। हम मानव क्या कर सकते हैं, प्राकृतिक और भगवान, यही तो 2 रास्ते हैं हम लोगों के। अब उनकी मंजूरी नहीं है तो फिर दर्शन नहीं हो पाया। बहरहाल यही सभी उनको प्रदान करते हैं। बद्रीनाथ और हम स्वस्थ रहे, बढ़िया रहे, पुनः आए, इसकी भी कामना करते हैं। दर्शन हो जाए, किस्मत नहीं थी। अभी भी कहाँ घूमे? हम लोगों ने तो गंगोत्री घुमा, केदारनाथ घुमा, अभी टुंगनाथ यहाँ से जाएंगे। बद्रीनाथ की दर्शन नहीं हो पाएंगे, भगवान की मर्जी। यहाँ पीपल कोठी में फंसे हुए हैं और आप देख रहे हैं कुछ लोगों ने अपनी यात्राएं रद्द की और कुछ लोग भगवान की इस महिमा को, बद्रीनाथ बाबा की इस महिमा को मान के आगे की यात्रा स्थगित करके लौट रहे हैं। कुछ और लोग हैं, कुछ टीम में इनके भी लोग हैं, उनसे भी जानेंगे, आगे बढ़ेंगे मैच सवारी से। हो सकता है पॉसिबल हुआ तो जाएंगे। प्रशासन तो आपको अनुमति नहीं देगी कि आप लैंडस्लाइड के उस इलाके में जाएं। बीच के पहाड़ी रास्ते जो है उससे हम जा सकते हैं, मना नहीं करेगा। तो आप रिक्स लेने के बोले, हाँ, दर्शन करेंगे जी। एक भक्त के रूप में कितनी निराशा है। जय बाबा केदारनाथ। तर मित्रांनो, आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। सर्वजण आता गाडीत बसलोत आम्ही। गाडी पुढे निघालेली आहे पिपलकोटी पासून आता आम्ही समोर निघालो आहेत। तर बघू आता, आज ऋषिकेशला जाण्याचा आज आहे प्लॅन आणि वरुण देवाची जर कृपा राहिली तर आपण पर्यंत नक्कीच पोहोचूया। तर मित्र हो, आपला नाही का आता परतीचा प्रवास मित्रांनो सुरू झालेला आहे। त्याचं कारण असं झालं मित्रांनो की काल आपण संध्याकाळी नाही का पिपलकोटीच्या जवळ आपण मुक्काम केलेला होता। मुक्काम यासाठी आपण आपला झाला होता कारण बद्रीनाथला पुढे जाण्याचा जो रस्ता होता मित्रांनो, तो रस्ता बंद झालेला होता। गेले 2 ते 3 दिवस झाले हा रस्ता बंद होता। बरेचसे भाविक नाही का 1-2 दिवसापासून रस्त्यामध्ये अडकून पडलेले होते आणि आम्ही ज्यावेळेस पिपलकोटीला थांबलो मित्रांनो, तिथे थांबल्यानंतर नाही का काही वेळानंतरच पावसाला सुरुवात झाली आणि रात्रभर मित्रांनो काल रात्री पूर्ण पाऊस पडलेला। तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात दरडी कोसळलेल्या आहेत। सगळा डोंगराचा जो माती, मलबा, दगडा आहे ते सगळे रस्त्यावरून पडलेले आहेत आणि हे सगळं पाहता सकाळी पण मित्रांनो पाऊस चालू होता आणि सर्व गोष्टींचा एक विचार केला आम्ही, कारण पुढे तर रस्ता बंद असल्यामुळे
आता आम्ही परत हरिद्वारच्या दिशेने आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे। जागोजागी तुम्ही बघू शकता गाड्या उभ्या आहेत, भाविक हॉटेल्समध्येच थांबलेले आहेत आणि बरेचसे भाविक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत। आणि या परतीच्या प्रवासामध्ये आता आपल्याला कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग मार्गे आपल्याला पुढे जायचं आहे। नंतर देवप्रयागला नाही का मित्रांनो, भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्यांचा संगम आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता थांबायचं आहे, तिथला संगम सुद्धा आपल्याला बघायचा मित्रांनो। तर मित्र हो, तुम्ही वाटेमध्ये पाहतच होते की किती मोठमोठ्या दरडी कोसळल्या। या ठिकाणी सुद्धा बघा खूप मोठी दरड कोसळली होती, रस्ता एकदम अरुंद होता आणि आम्हाला या ठिकाणी इमर्जन्सी ब्रेक लावावं लागलं गाडीचं आणि गाडी थांबवावी लागली। आणि आता आम्ही म्हणजे पुढे निघतोय नाही का, रस्ता खूपच अरुंद आहे, समोरून येणाऱ्या गाड्या थांबतायत, मागून येणाऱ्या सुद्धा गाड्या थांबतायत गाडीला, जोपर्यंत गाड्या क्लिअर होत नाहीत नाही का तोपर्यंत। तर असं एकंदरीत मित्रांनो इकडचं पूर्ण रस्त्याची कंडिशन आहे सध्याची, पाऊस जास्त पडलेला असल्यामुळे। आणि जेव्हा आम्ही केदारनाथचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेव्हा बद्रीनाथच्या दिशेने निघालो मित्रांनो, तर असं वाटलं नव्हतं की आपण बद्रीनाथपर्यंत नाही पोहोचणार नाही का। पण 1-2 दिवसाआधीचा जो रिव्ह्यू घेतला होता बऱ्याच भाविकांकडनं नाही का, तर जोशी मठच्या अलीकडे आणि जवळपास पलीकडे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळत आहेत, रस्ता 1-2 दिवस बंद पण होता, पण कुठेतरी वाटत होतं की आपल्याला जायला येईल नाही का। आता ही जी समोर आपल्याला गाडी दिसते मित्रांनो, तर हे आपल्या महाराष्ट्रातली जालना जिल्ह्याची भाविक होते। आम्ही यांना भेटलो पण होतो हरिद्वारमध्ये, सुरुवातीच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यांच्यासोबत आपण गप्पा पण मारल्या होत्या त्यावेळेस। तर योगायोगाने हे आम्हाला केदारनाथलाही भेटले आणि आता ज्यावेळेस आम्ही पिपलकुटीला थांबलो होतो तिथे आम्हाला भेटले मित्रांनो। तर मित्रांनो अथक प्रयत्नानंतर पानाचं दुकान शेवटी भेटलंच आणि पान घेऊन आलेले आहेत सर्वांसाठी। जीवन भाऊ काल जाताना पानाचं दुकान सुटलं होतं, पण आज बरोबर त्याच ठिकाणी बरोबर पानाच्या दुकाना ठिकाणी थांबलेला आहे आणि जीवन भाऊची इच्छा पूर्ण झालेली आहे। तुम्ही खाल्ले का? ओ जीवनराव, झाली ना आता व्यवस्थित? ओके, 2 घेतले ना तुझ्यासाठी तू? 2-3 घेतो आमच्या नावाचे आणले का नाही? हो आणले, सगळ्यांच्या नावाचे आहे, भरपूर सारे पान याच्यामध्ये आहे। हो, एक काटेसर, एक मी, अभिजित। आता आम्ही पण पान खाऊन मजा घेतो। तर मित्र हो, मस्तपैकी सर्वांनी पान खाल्लेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आम्ही पुढच्या प्रवासाला परत निघालेलो आहोत। आता आपला नेक्स्ट स्टॉप जो आहे तो देवप्रयागला असणार आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम होतो मित्रांनो आणि तिथूनच पुढे गंगा नदी प्रवाहित होते मित्रांनो। तर त्या ठिकाणी आपण संगम बघणार आहोत मस्तपैकी। त्या ठिकाणी जर जमलं तर गंगा स्नान सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो। तर आता चला, आपली वाटचाल पुढे सुरू झालेली आहे, काही क्षणात काही वेळातच आपण त्या ठिकाणी आता पोहोचणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो आपण इथे देवप्रयागला थांबलेला आहोत, ज्या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम आहे, त्या ठिकाणी थांबलेलो आहोत। आता आपण संगमला खाली जाणार आहोत बघायला, त्यापूर्वी इकडची प्रसिद्ध असलेली श्रीकंजी ही आपण याचा आस्वाद घेणार आहोत आता। तर पाहू आता आस्वाद घेऊन। बढिया आहे, मस्त मस्त कॉम्प्लिमेंट आलेला आहे आपल्याला अमितकडनं। मित्र हो, आता आपण देवप्रयागमध्ये पोहोचलेलो आहोत। याच ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम होत आहे। या साईडनं जी दिसते मित्रांनो नदी ती भागीरथी आहे आणि पलीकडची जी आपल्याला नदी दिसत आहे ती अलकनंदा नदी आहे मित्रांनो। या ठिकाणी या दोन्ही नद्यांचा संगम होत आहे आणि इथूनच गंगा नदी मित्रांनो प्रवाहित होत आहे। आता आपण मित्रांनो नाही का, ज्या ठिकाणी दोन्ही नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी आपण खालती जातोय आणि हा जो व्ह्यू आहे मित्रांनो, हा भागीरथी नदीवरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं हा व्ह्यू मी तुम्हाला सर्वांना दाखवत आहे मित्रांनो। आणि आपण आता ब्रिज क्रॉस करून आता या ठिकाणी खाली आलेलो आहोत या साईडला। आणि ही बघा भागीरथी नदी, पाणी पाऊस हे झालेला असल्यामुळे का पाणी जरा स्वच्छ होत आहे, तो एक्झॅक्टली या ठिकाणी मित्रांनो दोन्ही नद्यांचा संगम होत आहे आणि खूप मस्त फिलिंग आहे मित्रांनो। याठिकाणी पाण्याचा इतका मस्त आवाज येत आहे आणि पाणी खूप थंडगार आहे मित्रांनो या ठिकाणी। आणि आपल्याला आता थोड्याच वेळात इथे गंगा स्नान सुद्धा करायचं आहे मित्रांनो। मित्र हो, हाच तो एक्झॅक्ट पॉईंट आहे ज्या ठिकाणी या दोन्ही नद्या एकमेकांमध्ये यांचा संगम होत आहे मित्रांनो। या साईडनं अलकनंदा नदी येत आहे आणि इकडच्या साईडनं जे स्वच्छ पाणी दिसत आहे
ते भागीरथी नदीचं मित्रांनो प्रवाह आहे, पाणी आहे. या ठिकाणी यांचा संगम होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण ऋषिकेशपासून एक साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर आहोत. देवप्रयागला मस्तपैकी आपण संगम पाहिला अलकनंदा आणि भागीरथी नदीचा, आणि तिथून आता आपण इथे ऋषिकेशला पोहोचणार आहोत. तिथे आपण गंगा आरती पण अटेंड करणार आहोत. त्यापूर्वी आम्हा सर्वांना भूक लागली तर काय मग निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आम्हाला दिसलं मित्रांनो. या ठिकाणी आम्ही मॅगी खाण्याचा आनंद लुटणार आहोत सर्वजण. तिकडे एक जण आहेत इथले लोकल, ते काही गोष्टी सांगत आहेत आपल्या लोकांना इकडच्या संदर्भामध्ये नाही का, केदारनाथ बद्रीनाथच्या संदर्भामध्ये. आम्ही इथं मस्तपैकी इथं मॅगी खातो. मस्त अशी मॅगी आलेली आहे आणि मॅगी खाण्याचा आनंद सगळेजण लुटत आहेत या ठिकाणी. मॅग्नेटिक मॅगी. तर मित्र मस्तपैकी नाही का आपण देवप्रयागला गंगा स्नान केलेलं आहे. तिथून आम्ही आमच्यापैकी काही जणांनी गंगाजल सुद्धा मित्रांनो घेतलेलं आहे आपल्या घरच्यांसाठी नाही का. आणि ते घेतल्यानंतर आता आम्ही ऋषिकेशमध्ये मित्रांनो पोहोचलेलो आहोत. आणि ऋषिकेशमध्ये पोहोचल्यानंतर एकदम मित्रांनो शहरातून गंगा आरतीला न जाता आम्ही काय केलं की ऋषिकेशच्या थोडंसं अलीकडे गंगेचा जो एक ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस करून आम्ही आता परमार्थ निकेतन जी आश्रम आहे मित्रांनो या ठिकाणी त्या आश्रमाकडे जातोय. कारण त्या ठिकाणी गंगा आरती अतिशय सुंदर पद्धतीने होते असं आम्हाला आमचे जे संजय ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला सांगितलेलं, आणि त्याचप्रमाणे आता ते आम्हाला घेऊन जात आहेत. खूप असं अरुंद रस्ते आहेत, डोंगरातून नाही का गंगेचा प्रवाह आपल्या बाजूनच आहे मित्रांनो. त्या दिशेने आपण आता जातोय आणि परमार्थ निकेतनमध्येच आपण आज संध्याकाळचा जो मुक्काम आहे आपला तो त्याच आश्रमामध्ये आपण करणार आहोत मित्रांनो. आणि थोड्याच वेळात आपण या ठिकाणी बघा मित्रांनो पोहोचलेलो आहोत. म्हणजे ऋषिकेशमध्ये नाही का मित्रांनो गल्ल्या जे म्हणतो आपण, गल्ली या प्रकारच्या छोट्या गल्ल्या आहेत. आणि आश्रम मित्रांनो भरपूर आहेत या ठिकाणी. राहण्याची सोय आश्रमांमध्ये माफक दरामध्ये होते. आता आम्ही जिथे थांबणार आहोत आज परमार्थ निकेतनमध्ये ते अतिशय सुंदर आश्रम आहे असं ऐकलेलं आहे आम्ही. आणि तिथे पोहोचल्यानंतर ज्या काही रजिस्ट्रेशन वगैरेच्या ज्या प्रोसेस आहेत त्या मी केल्यानंतर आपल्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या डिटेल्स देणार आहे मित्रांनो सर्वांना.
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणो त्वमेव सर्वं मदे तर मित्र आता मस्तपैकी नाही का ऋषिकेशमध्ये आम्ही गंगा आरतीला या ठिकाणी सर्वजण उपस्थित होतो आणि खूप सुंदर अशी गंगा आरती आम्हाला इथे पाहायला मिळाली। आम्ही आरतीचा हे पण केलं, ते अमित मुळे नाही का हा यांनी पहिले पुढाकार घेतला, त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी आरती पण गंगेची केली आम्ही स्वतः जाऊन नाही का। आणि खूप प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी। तुम्ही बघू शकता महादेवांची मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसते। ज्यावेळेस महाप्रलय आला होता त्यावेळेस या मूर्तीच्या मुखापर्यंत पाणी गेलेलं होतं मित्रांनो याच ठिकाणी, आणि खूप मस्त वाटलं। पाऊसही खूप छान आता या ठिकाणी आलेला होता आरतीच्या वेळेस, तर खूप मजा वाटली या ठिकाणी आम्हाला। अच्छा पानी हो देखो
तर मित्रांनो, गंगा आरती झाल्यानंतर आपण परमार्थ निकेतनमध्ये या ठिकाणी जी आपले हनुमानजी आहेत त्यांचा एक छोटासा देखावा म्हणा किंवा त्यांनी जे रामायणात प्रभू रामचंद्रांची जी सेवा केलेली होती त्या संदर्भात हा एक देखावा त्या ठिकाणी त्यांनी चित्रित करून ठेवलेला आहे. आणि हे बघायला खूप सुंदर होतं मित्रांनो आणि बरीचशी माहिती आपल्याला याच्यातून मिळते आपल्याला. म्हणजे आपल्या हनुमानजीने काय काय केलेलं होतं आणि ही भव्य दिव्य त्यांची ही मूर्ती हनुमानजीचं आपलं दर्शन या ठिकाणी मित्रांनो झालेलं आहे. तर मित्र हो, परमार्थ निकेतनच्या बाजूला नाही का मित्रांनो एक छोटीशी बाजारपेठ आहे, ज्या ठिकाणाहून आपल्याला काही साहित्य खरेदी करायचं असेल तर आपण या ठिकाणाहून करू शकतो मित्रांनो. आम्ही पण काही ना काही छोटं साहित्य खरेदी केलेलं आहे. घरच्यांसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत. त्या आता घरी गेल्यानंतर त्यांना आवडतात नाही काय आवडतं आपण बघूया. आणि आता या ठिकाणी नाही का मित्रांनो असे बाजारपेठेमध्ये हे दुकानं तर दिसत आहेत आपल्याला, पण परमार्थ निकेतनमध्ये नाही का मित्रांनो बरेचसे जे आपले पौराणिक संदर्भ आहेत, पौराणिक काही गोष्टी आहेत, त्या सर्वांच्या नाही का या ठिकाणी अशा मूर्ती स्वरूपामध्ये त्यांनी असं देखावे तयार करून ठेवलेले आहेत की ज्याच्यातून आपल्याला भरपूर काही माहिती मिळेल मित्रांनो. आणि अतिशय सुंदर वातावरण आहे या ठिकाणी या आश्रमाचं. आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मित्रांनो खूप छान आहे. आम्हाला एक साधारणतः 1800 रुपये राहण्याचे लागलेले आहेत मित्रांनो. तर आजचा मुक्काम आपला याच ठिकाणी आहे आणि आजचा जो दिवसभराचा आपला जो ब्लॉग आहे मित्रांनो तो आपण याच ठिकाणी एंड करतोय. मस्त गंगा आरती झालेली आहे आपली. तर तुम्हा सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. नवीन जर असाल आपल्या चॅनलवरती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या एका लाईक बटनने, एका कॉमेंटने खूप मनोबल वाढेल आपलं. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.